आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतुकीत बदल। गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ मार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद। पुण्यातील नवीन विमानतळाच्या रनवेचा लवकरच विस्तार होणार। केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावली। केवळ 12.91% पाणीसाठा उपलब्ध। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुणे अपघात प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ससून रुग्णालयात अनेक बदल आवश्यक। वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीचं मत। कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पावलं उचलावीत। 117 पानांचा अहवाल सादर। लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलवर दगडफेक। कासारवाडी रेल्वे गेट्स जवळची घटना। दगडफेक करणाऱ्या एकाला पकडण्यात यश। पुण्यात 11वी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद। प्रवेशासाठी 1,19,290 जागांसाठी फक्त 92,797 विद्यार्थ्यांचीच नोंदणी। पुणे मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं होणार। मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी नवीन प्रवेशद्वार खुली। पुण्यातील 5 मेट्रो स्थानकांचा यात समावेश। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची पाहणी करण्यासाठी नागरिक वाहतूक विमान महासंचालनालयाचे पथक पुण्यामध्ये दाखल। विमान दुरुस्तीसाठी आणखी 25 दिवस लागण्याची शक्यता। पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यात भात तरव्यांची चांगलीच उगवण। चांगल्या पावसामुळे धूळ वाफेतील पेरणीला यश। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।